आज या ठिकाणी माननीय माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते रेणुकामाता देवस्थान बेलगाव या ठिकाणी 5 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी त्यांनी दिला आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आलेला आहे। तर तो शासनाचा GR असा आहे, प्रथमतः 5 कोटी देवस्थानाला भेटतात, तर 25 कोटी रुपये या ठिकाणी निधी आणता येतो शासनाकडून राज्यस्तरावर। तर हा GR गावाच्या नावाने सेपरेट निघाला, त्याबद्दल प्रथमतः सर्व ग्रामस्थांच्या वतीने धस अण्णांचे जाहीर असे आभार मानतो। या ठिकाणी 1-2 रुपयाचे चॉकलेट जरी लहान मुलाला द्यायचं म्हटलं घरच्यांना 10 वेळेस घराचा कुटुंबातला कुटुंबप्रमुख विचार करतो, पण अण्णांनी 12 कोटी रुपये या ठिकाणी बेलगावला दिले। त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी असं स्वागत करतो। आणि अजून या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुद्धा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे आपण दाखल केलेला आहे। आणि अण्णांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रेणुका माता देवस्थानाची जी कमान आहे रामा 70 ते देसूर या ठिकाणी तो रस्ता आहे 5 किलोमीटरचा, तो रस्ता पण या ठिकाणी त्या ठिकाणी 7 कोटी रुपये या ठिकाणी तो निधी मागणी शासनाकडे केलेली आहे। त्याचबरोबर अण्णांनी सांगितलं की बेलगाव रामा 70 मांडवा बेलगाव हा रस्ता आहे, त्याला 3 कोटी रुपये दिले होते, पण त्या ठिकाणी पुलाचा आणि जास्त रस्ता कमी पडला आणि तो राहिलेला उर्वरित निधी आहे 3 कोटी रुपयांचा अण्णांच्या पत्रानेच या ठिकाणी त्याची मागणी केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये तो रस्ता कशामुळे मंजूर झाला नाही, महिलांसाठी जी आहे लाडकी बहीण योजना त्याच्याकडे शासनाने पैसे वळवले, त्याच्यामुळे निधी या ठिकाणी मंजूर करता आला नाही। तर अण्णांनी सांगितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्याला निधी उपलब्ध करून भेटणार आहे व या ठिकाणी बेलगावला घवघवीत असा निधी भरीव स्वरूपात निधी आपल्या बेलगाव ग्रामस्थांना भेटणार आहे व देवीचा पण या ठिकाणी खूप असं मोठं पर्यटन आणि बाहेरून लोक येतील अशा पद्धतीने आम्ही सर्व ग्रामस्थ सर्व राजकीय मतभेद सगळे दूर ठेवून रेणुका माते चरणी इथं सुजलम सुफलम आमच्या देवीचं ठिकाण आहे, कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल आम्ही सर्व गावकरी मंडळी त्यामध्ये सहभाग घेणार आहोत। आणि देवीचा मंदिराचा परिसर या ठिकाणी खरंच आम्ही खूप असा छान पद्धतीचा करणार आहे। निसर्गाची देणगीसुद्धा आम्हाला इतकी छान भेटली आहे। देवीचं मंदिर असं खूप उंच टेकडीवर असं वसलेलं आहे आणि त्या ठिकाणी विकास करताना सुद्धा खूप आनंदाचं आम्हाला या ठिकाणी काम करावं असं खूप असं भरून येतं। आणि देवीच्या काम करताना आमची या बेलगावची ज्योत सोहळा जवळजवळ हे 16वे वर्ष होतं, 16 वर्ष झालं। आमचे मामा पण या ठिकाणी ते नाहीत, खूप मोठा सहभाग घ्यायचे, चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करायचे। दुर्दैवाने त्यांना देवाज्ञा झाली, ते या ठिकाणी कार्यक्रमात नाहीत, त्यांची खंत आम्हाला गावकऱ्यांना नेहमी भासते। तरी सर्व गावकऱ्यांना मी पुनश्च आभार मानतो। हा कार्यक्रम सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सुरेश अण्णा धस मित्रपरिवाराच्या तर्फे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत करतो। आणि येणाऱ्या विधानसभाला अण्णा नक्कीच आमदार होतील आणि विधान भवनामधून या ठिकाणी अण्णाला घवघवीत मंत्रिपदावर अण्णा गेल्याशिवाय राहणार नाहीत, कारण तेवढं स्किल माणसाच्या अंगातच कायमस्वरूपी असावं लागतं, ते स्किल अण्णामध्ये भरलेलं आहे। मी एक उदाहरण सांगतो, बेलगाव देवस्थानाची रेणुका मातेची फाईल आहे, अण्णांचं पत्र होतं, मी मंत्रालयात ती फाईल घेऊन फिरत होतो, नुसतं फाईल बघितली म्हणायची फाईल कुणाची आहे, पत्र कुणाचं, धस अण्णा लगेच साई, म्हणजे मंत्रालय सुद्धा इतका प्रभाव भयंकर अण्णांचा आहे अधिकाऱ्यांवर, ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं। कारण इथं पण पाहतो आपण, पण राज्यस्तरावर जसे विधानसभेचे आमदार आहेत त्या ठिकाणी ते ग्रामपंचायती सदस्य प्रमाणे असतात, मंत्री ते मंत्र्यांचं त्या ठिकाणी राज्य असतं, पण मंत्र्यासारखीच पावर विधान परिषदेचा आमदार असून सुद्धा या ठिकाणी देवस्थानाला आपल्या ह्याच्यामध्ये मतदारसंघात 16 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त झाले। आणि बीड जिल्ह्यामध्ये 8 देवस्थानाला हा निधी प्राप्त झाला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत, परंतु आपल्या आष्टी तालुक्याला त्या ठिकाणी 16 कोटी रुपये या ठिकाणी प्राप्त केले, त्याबद्दल अण्णांचं या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत। आणि हे 7-8 गावाचं आराध्य दैवत आहे, त्याच्यामुळं मुंबई पुणे महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात। आणि हा निधी जो मोठा भरीव निधी दिलेला आहे आणि आणखी भविष्यात देतो असं त्यांनी आताच्या भाषणामध्ये सांगितलं आहे। आज हे आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही कोणतेही राजकारण न करता या ठिकाणी सर्व गावातले लोक एकत्र येऊन या देवस्थानचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू आणि चांगलं भविष्यात या ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळ होईल यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न करू। आपल्या गावातले सर्व सहकार्य हे करून हे गाव कसं सुजलाम सुफलाम होईल, आमदार सुरेश धसच्या माध्यमातून आपल्याला इथं काय निधी आणता येईल आणि भविष्यात आम्ही सर्वजण त्यांच्या 100% आतापर्यंत पाठीमागे होतो आणि भविष्यातही 100% पुढे राहू
त्यांना ह्या 2024च्या निवडणुकीत कोणतंही चिन्ह असलं, त्यांचं कोणतंही चिन्ह असलं तर आम्ही सर्वजण त्यांना त्या चिन्हावर मतदान करून त्यांना विजयी करू असं मी आपल्याला सांगतो. किती अण्णा तारापती ह्या अण्णांनी सांगलेला आहे. अण्णा यशस्वी होणारच आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 90% धस साहेबांनीच दिलेलं आहे. आत्ता त्यांनी आमच्या देवस्थानसाठी 4.5 कोटी रुपयाचे विकास कामाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि धस साहेबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचं काही कोणतं पक्षभिक्ष नाही. सुरेश धस म्हणजेच आमचा पक्ष आहे. ते कुठूनही उभं राहू, कुठून आम्ही त्यांच्या पाठीमागेच आहोत. त्यांची भरपूर प्रगती व्हावी एवढीच जगदंबे मातेच्या आणि प्रार्थना. धन्यवाद. प्राध्यापक अमृत पोकळे या ठिकाणी बेलगाव हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी सुरेश धस यांच्यामुळंच होऊ घातलेला आहे. आणि जो 5 कोटी निधी त्यांनी भरभराटून या ठिकाणी दिलेला आहे, त्या माध्यमातून ते म्हणले ब्लॉक वगैरे हे टाकले, ब्लॉक हे त्यांनीच टाकलेले आहेत, सभा मंडपही त्यांनीच दिलेला आहे आणि उर्वरित 5 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. आणि तीर्थक्षेत्र करीन असं त्यांचा शब्द आहे. त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणाहून भरपूर त्यांच्या अपेक्षेपेक्षाही मदत भरपूर होईल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि मी माझी 100% धस साहेबाला पाहून यात कसलाही वावगा म्हणजे हे थांबणार नाही. अण्णा यशस्वी होणारच आहेत. अण्णांनी कोणत्याही पक्षातून उभं राहावं अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. भविष्यातील आमदार हे अण्णाच असावे. 10 वर्षाचा बॅकलॉग हा भरून काढण्यासाठी ह्या जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास धमकसुद्धा अण्णांमध्ये आहे. म्हणून अण्णा आमदार झाले पाहिजे सर्वसामान्यांची इच्छा आहे. 90% धस साहेबांनीच दिलेलं आहे. आत्ता त्यांनी आमच्या देवस्थानसाठी 4.5 कोटी रुपयाचे विकास कामाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि धस साहेबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचं काही कोणतं पक्षभिक्ष नाही. सुरेश धस म्हणजेच आमचा पक्ष आहे. ते कुठूनही उभं राहू, कुठून आम्ही त्यांच्या पाठीमागेच आहोत. त्यांची भरपूर प्रगती व्हावी एवढीच जगदंबे मातेच्या आणि प्रार्थना. धन्यवाद. तरी चालू सरपंच असल्यामुळं तर अण्णाच्या शब्दावरच आहेत. तर नक्कीच अण्णांनी आमच्या शब्दाला भरभरून असं वेळ दिलेलं आहे. त्याबद्दल मी अण्णाचे मनपूर्व आणि गावकऱ्याच्या तर्फे सुद्धा अण्णाचे मी ह्या बेलगावमध्ये स्वागत करतो. आणि गावकऱ्यांना असाच उत्सव राहणार आहे की अण्णा आमदारकीला उभा राहिली तरी हे गावकरी तितक्याच जोमाने उत्सव देणार आहेत की अण्णाचा प्रतिसादाला अनुभव भरभरून वेळ देणार आहे. अतिशय भरभरून असं या ठिकाणी आम्हाला गावाचा विकास असेल, रस्ते असतील, स्मशानभूमीचं काम असेल, गावातल्या महादेव मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, या ठिकाणी शाळेचे कंपाऊंड असतील, असे विविध कामाला विविध प्रकारचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. आणि देवीच्या बाबतीत आमच्या गावात भरपूर सदन गाव आहे, मोठमोठी लोक आहेत, परंतु एवढे पैसे दिवेला या ठिकाणी उपलब्ध कधीच झाले नसते. परंतु या ठिकाणी अण्णांनी 4,90,00,000 रुपये या ठिकाणी त्यांनी असा भरपूर निधी सत्तेच्या त्यांच्या कामाच्या कौशल्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी तो इथं दिलेला आहे. त्याचा पाठपुरावा आमच्या गावचे भाचे उद्योजक प्रवीण वारे यांनी या ठिकाणी केलेला आहे. तो स्वतः इंजिनियर असल्यामुळं त्यातलं आणि रोजच अण्णांचं या बाबतीतले कामं पाहत असल्यामुळं त्यांनी पाठपुरावा केला. कारण यातलं एक उदाहरण जर सांगायचं जर म्हणलं तर स्वर्गीय विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं मामाचं गाव ब्रह्मगाव आणि त्या ठिकाणी भाळवणी गाव छोटंसं गाव आहे, तिथलं मामाचं गाव आहे त्यांचं, आणि तिथले त्यांचे मेव्हणे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासरावजी झाल्यानंतर ते गेले आणि त्यांनी सांगितलं निंबाळकर काय पाहिजे आपल्याला, तर त्यांनी कुपनाच्या म्हणजे रेशन दुकानाच्या परवानगी मागितल्या
तर स्वर्गीय विलासरावजी हसले त्यांना. ते म्हणले राजदरबारी आले काय मागायचे ते कळलं पाहिजे. तसं या ठिकाणी प्रवीण वारे असतील, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सुरेश अण्णा धस असतील, त्यांना काय मागायचं आणि कुठून काय आणायचं याचं कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळं याच गावात नव्हे तर या परिसरातले मच्छिंद्रनाथगड असेल, माऊली मंदिर असेल, म्हणजे पाटोदा आणि शिरूरची काही देवस्थानं असतील, त्या ठिकाणी भरपूर असा निधी आणलेला आहे. सिंचनाचे कामं केलेत, रस्त्याचे कामं केलेत, आरोग्याचे कामं केलेत आणि व्यक्तिगतसुद्धा काम ते करतात. लोकांच्या सुखदुःखात ते राहतात. त्यांचं कुटुंब सगळं या ठिकाणी अहोरात्र झटतं. त्यामुळं हा 7 कलमी कार्यक्रम त्यांचा असल्यामुळं त्यांना कुणीही रोखू शकत नाही. तरी ते येत्या निवडणुकीला उभं राहणार आहेत तरी त्यांना आमच्या सगळ्या गावाच्या वतीनं त्यांना निवडून देण्याचे आम्ही प्रयत्न करू. अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे की भविष्यातील आमदार हे अण्णाच असावे. 10 वर्षाचा बॅकलॉग हा भरून काढण्यासाठी ह्या जिल्ह्याला म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास धमकसुद्धा अण्णांमध्ये आहे. म्हणून अण्णा आमदार झाले पाहिजे सर्वसामान्यांची इच्छा आहे.